वीना वर्ल्ड आणि युरोपियन वंडर नावाची 13 दिवसाची आणि 12 नाईटची आपली टूर आहे. 11 मे ला डिपार्चर आहे, म्हणजे आज रात्री 12 वाजल्यानंतर. अरायवल डेट आहे 23 मे. हा आहे पॅसेंजर नंबर 1. या आहेत आमच्या बॅगा. तुम्ही दिसतायत 2 मोठ्या बॅगा आहेत, एक छोटी केबिन बॅग आहे आणि शिवाय 2 आमच्या लॅपटॉपच्या बॅगा सुद्धा आहेत. पॅसेंजर नंबर 2 इकडे बसले DSK राजवाराच्या शाल्मली बिल्डिंगच्या खाली. आम्ही चाललो आहोत युरो वंडर या टूरला. 13 दिवसाची टूर आहे आणि आता आमची टॅक्सी येणार आहे. टॅक्सी आली की बघा, मागे टॅक्सी आहे ती आली की आम्ही त्याच्याकडे जाणार आहोत अंधेरीला, मावशीकडे. त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ मावशीकडे पोहोचल्यानंतर. बाय बाय. आणि 3 वाजताची फ्लाईट आहे, रात्री 3 वाजताची फ्लाईट आहे. पण आता आम्ही आत्ताच पोहोचतोय 4 वाजता. ठीक आहे, बाय बाय. पुण्यावरून 5 वाजता निघालेलो आम्ही. आता जवळजवळ 9 वाजता अंधेरीला पोचलोय भीमा मावशीकडे. तिला बाकरवडी देऊन आम्ही मुंबई एअरपोर्टला निघालो रात्री 11 वाजता. 3 वाजताची फ्लाईट आहे आणि आता फ्लाईटमध्ये आम्ही बसलेलो आहेत. 3 वाजलेले आहेत. मोबाईलमध्ये तुम्ही बघत असाल तर विंडो सीट भेटलेली आहे सुप्रियाला. आणि हे आहे आमचं डिनर, पाव आणि नॉर्मल जे काय भात वगैरे असतो ते. आणि आता जेवून आम्ही जवळजवळ 4-4:30ला पहाटे झोपलेले आहोत विमानामध्ये. ओके. आणि गुड मॉर्निंग. आता मी तुम्हाला दाखवतोय, वाजलेले आहेत 11:21. आपण आहोत फ्रँकफर्ट एअरपोर्टवर. मगाशी आपण फोटो काढला होता विमानातनं उतरल्या मुंबई टू फ्रँकफर्ट आमचं पहिलं विमान होतं. इकडे पॅसेंजर नंबर 2 तुम्हाला दिसतोय, पॅसेंजर नंबर 1 इकडे दिसतोय. दोघंही आपापले मोबाईल लावलेले आहे आणि तुम्ही बघताय हे आम्ही नवीन एक्सटेन्शन बोर्ड आणलाय. त्याच्यामध्ये 3 चार्जर एकत्र आणि 2 USB असं सगळं एकत्र कनेक्ट होऊ शकतं. आता आमचे असे सगळ्यांचे फोन कनेक्टेड आहेत. जवळजवळ 24 तास उलटून गेलेले आहेत पुण्यातनं निघून. आणि आता आपण चाललेले आहोत पुढच्या प्रवासाला, लंडन. पुन्हा एकदा आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. यावेळेला सोहमकडे आहे विंडो सीट, त्यामुळे आता तो व्हिडिओ काढतोय. आणि चलो लंडन. ओके. आणि आता जस्ट आपण जर्मनीला बाय बाय करून, फ्रँकफर्टला बाय बाय करून टेक ऑफ केलेला आहे. तुम्ही बघताय लुफ्तांजाची आपली फ्लाईट आहे आणि आपण चाललेले आहोत लंडनला. बाय बाय जर्मनी आणि वेलकम लंडन. हिअर वी कम फॉर युरोप ट्रिप. बाय बाय. आणि ही आहे लंडनची पहिली झलक. तोच तो लंडन आय विमानातून वरून दिसतोय आपल्याला, तुमच्या सगळ्यांसाठी खास. आणि आता सिटी, आपण एअरपोर्टला जस्ट पोचत आहोत, लँडिंग होत आहे. तुम्ही बघताय इथे सगळ्या कारचं पार्किंग. बघा किती कारचं पार्किंग आहे. ओ माय गॉड, कार सगळीकडे आहेत. इकडे बघा, हे सुद्धा मल्टी लेवल पार्किंग आहे जस्ट एअरपोर्टच्या बाजूला. त्या आहेत त्या लंडनच्या प्रसिद्ध डबल डेकर बसेस, ज्या विमानातूनच काढलेला आहे व्हिडिओ. आणि आत्ता जस्ट आपण टच झालेले आहोत. लँडिंग सक्सेसफुल. वेलकम लंडन. आणि आता UK बॉर्डर इमिग्रेशन आपण करतोय. तुम्ही बघताय फोटो काढलेला आहे. हे बघा, इंटरनॅशनल अरायवल. सुप्रिया आणि सोहम आपल्या बाकीच्या वीणा ग्रुपच्या लोकांसकट. आणि टर्मिनल 2ला आमची झालेली आहे एक्झिट. आणि इथे आता आम्ही पार्किंगमध्ये जवळजवळ 1 तास वाट बघत बसलेले आहोत. आता फायनली आमच्या पाय UKला लागलेले आहेत. हे आहे पॅसेंजर नंबर 2. हा आहे पॅसेंजर नंबर 1. इकडे बघा, हा आहे पॅसेंजर नंबर 1. पॅसेंजर नंबर 3 तुम्हाला, हा बघा, हा आहे पॅसेंजर नंबर 3. ओके. आणि आता आपण UKचं पहिलं साईट सीइंग करतोय, ते म्हणजे लंडन्स आय. आपण आत्ताच जस्ट बसमधनं आलेलो आहोत एअरपोर्टवरून. आणि हे आहे आपलं पहिलं साईट सीइंग, लंडन्स आय. सोहम आणि सुप्रिया एक्सायटेड आहेत ते बघायला. तर चला आता जाऊया लंडन आयमध्ये बसायला. ही आहे आपली भली मोठी रांग. जवळजवळ 4:15 वाजलेले आहेत लोकल टाईमप्रमाणे लंडनच्या. आणि आपण आता आतमध्ये जात आहोत. त्याच्या अगोदर बघूया एक फूड ट्रक, जिकडे सॉफ्टीज वगैरे मिळत आहेत. फॅन्टा, स्प्राईट असल्या गोष्टी. पण थंडी आहे त्याच्यामुळे
आपण काही खाणार नाही आहोत. पहिल्याच दिवशी आपल्याला आजारी पडायचं नाही आहे. चला 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 पटकन, कारण हे थांबत नाही. ही जी कॅप्सूल असते ही कंटिन्युअसली रन होत असते, त्यामुळे पटकन उडी मारून जावं लागतं. आणि आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ 22 ते 25 लोक आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा जणांना आता जेवढ्यांना आतमध्ये उडी मारता आली तेवढे जण आतमध्ये येऊन बसलेले आहेत. सोहम आहे, सोहम एक्सायटेड आहे लंडन आयमध्ये बसून. ती तिकडे मागे ब्ल्यू जॅकेटमध्ये सुप्रिया आहे आणि आता ती बाई बाय बाय करते आणि आता दरवाजे क्लोज झालेले आहेत. चलो फर्स्ट साईट सुरू. लंडन आय. हा जो लंडन आय आहे हा हळूहळू वरती जातो. तुम्हाला आता दिसते उबर बोट. आपल्याला उबर टॅक्सी माहिती असते, लंडनमध्ये उबर बोट पण चालते. थेम्सनं मला एकदा दाखवावं. आणि आत्ता आपण आलेले आहोत ऑलमोस्ट ऑन द टॉप ऑफ द लंडन रिवर, म्हणून म्हटलं तो. ओके, जवळजवळ आता 45 मिनिटाची लंडन आयची राईड करून आम्ही आता निघालो आहोत पहिल्यांदा हॉटेलमध्ये. पुन्हा एकदा बसमध्ये बसून आम्ही आता फर्स्ट टाईम जवळजवळ 30 तास होत आले असतील आणि आता आम्ही हॉटेलला चाललोय. हॉटेलला जायच्या अगोदर मध्ये एक स्टॉप घेतला होता. आपल्या DDLJ मूवीमध्ये अमरीश पुरी जिकडे कबुतरांना दाणे घालत असतो तो हा स्क्वेअर आहे असं आम्हाला सांगितलंय. आणि तुम्हाला दिसतोय विनावडचा फ्लॅग आणि इथे एक छोटा मॉन्युमेंट होतं. छानसं तळं केलेलं होतं, त्याच्यामध्ये कारंजं होतं. आणि हे बघा, हे असं ते मागे कारंजं आहे आणि मजा आली इकडे. थोडा वेळ गर्दीमध्ये आम्हाला बसायला मिळालं, आजूबाजूची लोकं बघता आली. ज्या लंडनची डबल डेकर बस असते ती बघायला मिळाली महत्त्वाची म्हणजे. त्यामुळे थोडासा एक छान फोटो सेशन वगैरे सुद्धा करता आलं. तुम्हाला दिसतंय सुप्रिया, मी आहे, सोहम आहे. तो एक लायन चांगला होता, मोठाच्या मोठा वरती चढायचा प्रयत्न केला. हे बघा. आणि असं एक थोडं एक माझ्या मते 30-40 मिनिटाचा ब्रेक घेतल्यामुळे बरं झालं. आणि आता आम्ही दमलेले आहोत 30 तासाच्या कंटिन्युअस प्रवासानंतर आणि आता आम्ही जातोय हॉटेलमध्ये. सो म्हणतोय बाय बाय, सी यू टुमारो, गुड नाईट.